वर छापलेल्या सर्व सुखसोयी प्रवाशांच्या सेवेला तत्पर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशाला प्रवासात आणखी काहीतरी हवं असतं. ते फक्त आम्हीच पुरवतो. ह्या ओळीवर आमच्या घरात बरीच चर्चा झाली. अशी जास्तीची गरज कोणती असेल ह्यावर कुणालाच उत्तर मिळत नव्हतं. आता त्या जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. इतर अनेक ट्रॅव्हल सर्व्हिस कंपन्या जी आश्वासनं देतात तशी सगळी आश्वासनं याही जाहिरातीत होती. उत्कृष्ट अवस्थेतील वातानुकूलित बस, नियमित सेवा, वेळेच्या बाबतीत काटेकोर नम्रसेवक, कुशल ड्रायव्हर्स, मंद संगीत, ऑटोमॅटिक पुशबॅक आसनं, डनलॉपच्या उशा, पांघरणासाठी रेशमी शाली, पिण्याच्या पाण्याची सोय. इतकंच नव्हे तर एक छोटी टॉयलेट रूमही. अशी एक 3 कॉलमची जाहिरात बसच्या चित्रासकट प्रत्येक वर्तमानपत्रातून झळकली. पण ह्या सगळ्या वर्णनापेक्षा माझं जास्त लक्ष वेधलं गेलं ते एका निराळ्याच विधानामुळे. एकमेव ट्रॅव्हल सर्व्हिसने जाहिरातीमध्ये बारीक अक्षरात एक तळटीप टाकली होती. ती अशी: वर छापलेल्या सर्व सुखसोयी प्रवाशांच्या सेवेला तत्पर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशाला प्रवासात आणखी काहीतरी हवं असतं. ते फक्त आम्हीच पुरवतो. ह्या ओळीवर आमच्या घरात बरीच चर्चा झाली. अशी जास्तीची गरज कोणती असेल ह्यावर कुणालाच उत्तर मिळत नव्हतं. मध्येच मी बायकोला आणि मुलाला म्हणालो, आपण वेडपटच आहोत हा. आत्ता त्या कंपनीला फोन करून विचारता येईल. पण एकमेव ट्रॅव्हल्सवाले वस्तात निघाले. मी फोन करून माझं नाव सांगितल्यावर ते म्हणाले, रविशंकर दिवाण म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार? हो, तोच मी. हो हो, अलभ्य लाभ. बोला, काय हवं? मग मी जाहिरातीमधील त्या ओळीचा उल्लेख केल्यावर कंपनीचे मॅनेजर म्हणाले, साहेब, एकदा प्रवास करा, प्रत्यक्ष अनुभव घ्या. कसं? ओके. या येत्या शनिवारचं कोल्हापूरचं तिकीट द्या. एक की 2? नाही, एकच. बाईंना घ्या की बरोबर? नको, माझा एकच दिवस मुक्काम आहे. व्याख्यान संपलं की मी लगेच निघणार. हा, मी मुद्दाम म्हणालो. म्हणजे कसं, आमच्या बहिणींना पण अनुभव. बरोबर बायको असताना तुम्ही ते आणखी काहीतरी देता का? त्यावर मॅनेजर प्रचंड आवाजात हसून म्हणाले, अहो, आम्ही ऑफर तर करणारच. ज्यांची हिंमत असेल त्यांनी ती फॅसिलिटी वापरावी. तसा ओके. मग किती सीट्स? सीट एकच ठेवा. धन्यवाद. मी फोन बंद केला. समजलं? आमच्या सौभाग्यवती म्हणाल्या. नाही ग, ते म्हणतात प्रवास करून बघा म्हणजे आपोआप. पक्के बिझनेसवाले दिसतात. एकमेव ट्रॅव्हल्सची बस
नजर थांबणार नाही अशी होती. तिचा रंग ही एक कुतूहलाची बाब ठरावी. तशी रंगसंगती मी आजवर बघितली नव्हती. तिच्या बाह्यांगाकडे पाहूनच जाहिरातीमधील सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची ताकद फक्त एकमेव ट्रॅव्हल्सकडे आहे याची खात्री मला पटत होती. मी सीट पकडली. ताबडतोब कंपनीचा माणूस सीट जवळ आला. त्याच्या हातात एक ट्रे होता. विमानातला स्टुअर्ड आणि आताचा हा माणूस यात काहीच फरक नव्हता. त्या ट्रेमध्ये निरनिराळ्या प्रकारची चॉकलेट्स, गोळ्या आणि त्याशिवाय वेलदोडे, लवंगा, च्युइंगम पण होतं. प्लीज हेल्प युअर सेल्फ असं तो नम्रपणे म्हणाला. मी च्युइंगम घेतलं आणि आता आपल्या शेजारी कोण येऊन बसेल याचा विचार करायला सुरुवात केली. माझा नेहमीचा अनुभव आहे हा. केव्हाही प्रवास करायला निघालो म्हणजे शेजारी नेमका सरदारचीच कसा येतो याचं कमालीचं नवल मला वाटतं. अर्थात प्रवास रात्रीचा आहे. एकदा झोप लागली की लागली, मग शेजारी कोणी का असेना. खरं तर गाढ झोप हवी असेल तर शेजारी इंटरेस्ट वाटणार नाही अशीच व्यक्ती बसलेली बरी. खुर्चीची कळ दाबून खुर्ची हवी तशी मी करून घेतली. एकमेव ट्रॅव्हल्सने आणखी एक प्रत्यंतर आणून दिलं. सीट खरोखर कम्फर्टेबल होती. इतर आरामगाड्यातून मनासारखी झोप मिळेपर्यंत मुक्कामाचं ठिकाण येतं हो. पण हा प्रवास नक्की सुखकारक होणार. बस सुटली दिलेल्या वेळेला. लाऊडस्पीकरवरून सगळ्यांना प्रवास सुखकर हो असं सांगण्यात आलं. मी समाधानाने डोळे मिटून घेतले. अर्थात कितीही सुखसोयी म्हटलं तरी बस म्हणजे घर नव्हे. आरामात झोपायची व्यवस्था केली तर ती कलती खुर्ची, तो म्हणजे पलंग नव्हे. इथे कुशीवर वळणं कसं शक्य आहे? आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हातांचा. ते कुठे ठेवायचे हा एक मोठा प्रश्न असतो. खुर्चींच्या हातावर ठेवता येत नाहीत. जरा डोळा लागला की ते हात कधी सटकतील आणि खांद्याला हादरा बसेल सांगता येणार नाही. दोन्ही हातांची घडी करून असं आपलं छातीवर ठेवावेत तर मग जरा वेळाने छातीवर दडपण येतं. मी खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करू लागलो. त्यात कहर म्हणजे माझ्या शेजारचा सरदारजी आणि त्याच्या मागे बसलेला तो बनिया, दोघेही घोरणारे निघाले. त्या दोघांचं घोरणं स्टेरिओफोनिक साऊंड इफेक्ट प्रमाणे येऊ लागलं. एक एक हात त्या दोघांच्या नरड्यावर ठेवून ते स्पीकर बंद करावेत असं मला वाटू लागलं. पण काय करणार, मी नुसता हसलो. आपल्याला आपल्याच हातांचा त्रास होतोय हे या स्टुअर्डला सांगून काय फायदा. तुम्ही कोणताही काम सांगू शकता. मी डोळे मिचकवीत म्हणालो. मला माझे दोन्ही हात कुठे ठेवायचे हे समजत नाही. असेही ठेवले तरी रग लाग. स्टुअर्ड म्हणाला, अरे हे अगोदर सांगायचं ना. डोंट वरी, तुमचे हात इकडे द्या. काय म्हणतो? आम्ही जाहिरातीमध्ये जी तळटीप टाकली होती ना त्याचा अर्थ हाच आहे. काय सांगता? मी चक्रावून जात म्हटलं. 2 मिनिटे डोळे मिटावेत तर तुम्हाला एक चमत्कार दाखवतो. मी डोळे मिटले आणि जरा वेळाने उघडले. पाहत होतं काय, माझे दोन्ही हात खांद्यापासून अलग झालेले. दोन्ही अलग झालेले हात स्टुअर्डच्या हातात होते आणि तो मिश्किलपणे हसत होता. मला प्रथम गंमत वाटली, पण दुसऱ्या क्षणी माझ्या चेहऱ्यावर कमालीची व्याकुळता आली. मी आता कोणता प्रश्न विचारणार ते जाणून स्टुअर्ड म्हणाला, घाबरू नका. म्हणाल तेव्हा हात तुम्हाला परत मिळतील. पण मी तुमचेच हात घेतले असं समजू नका. अनेक प्रवाशांनी तेच केलंय. अहो, ज्याप्रमाणे फोटो काढताना हात कसे ठेवावेत हे कळत नाही, त्याप्रमाणे प्रवाशातही तोच प्रॉब्लेम पडतो. जस्ट हॅव अ लुक. मी पाहिलं तर खरोखर गँगवेमध्ये लटकवलेल्या एका क्रोमियम प्लेटेड बारला 30-40 हात लटकत होते. लोकलमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्यांसाठी जशा लोखंडाच्या कड्या ठेवतात ना, तसेच ते हात लटकत होते. बसच्या वेगेमुळे
आणि मध्येच बसणाऱ्या धक्क्यांमुळे ते हात झोके घेत होते. लेखक, व्यासंगी, टीकाकार आणि त्याहीपेक्षा निर्भीड सडेतोड वक्ता म्हणून नाना अनुभवांतून गेलेलो मी हा विलक्षण अनुभव प्रथमच घेत होतो. न राहून मी उभा राहिलो. मी पाहिलं तर ज्या ज्या प्रवाशांनी आपले हात काढून ठेवले होते ते सगळे प्रवासी अत्यंत आरामात झोपले होते. मी परत खाली बसलो. स्टुअर्डचे आभार मानून मी व्यवस्थित पोज घेतली आणि डोळे मिटून घेतले. माझ्या सुखात या क्षणी कोणतीही कमतरता नव्हती. एकमेव ट्रॅव्हल्स कंपनी खऱ्या अर्थाने एकमेव होती. मला जाग आली तेव्हा तांबडं फुटलं होतं. बसमध्ये मंद आवाजात बिस्मिल्ला स्वरांना कुरवाळीत होता. मला पुरती जाग आली. आळस झटकण्यासाठी मी माझे हात लांब करायचा प्रयत्न केला तेव्हा फक्त खांद्यातल्या खांद्यात काही स्नायूंची हालचाल झाली. मग मी भानावर आलो. मला खुर्ची सरळ करायची होती, पण इथे हातांचाच पत्ता नव्हता. स्टुअर्डचं माझ्याकडे लक्ष होतंच. त्याने पटकन माझे हात माझ्यासमोर धरले. मी क्षणभर डोळे मिटले. जादूची कांडी फिरवावी तसा पुन्हा एक चमत्कार घडला. माझे हात मला परत मिळाले. कोल्हापूर यायला अजून अर्धा पाऊण तास अवधी होता. मी पुन्हा एकदा डुलकी घ्यावी असं ठरवलं. मी डोळे मिटले. संध्याकाळची भाषणाची वाक्य माझ्यासमोर उभी राहिली. कोल्हापूर येईपर्यंत भाषणाची संपूर्ण रंगीत तालीम आटोपली होती. कोल्हापूरला संयोजकांनी स्टँडवर हार घालून माझं स्वागत केलं. मी गाडीतून लॉजवर गेलो. चहा, कॉफी, नाश्ता झाल्यावर संयोजक निरोप घेऊन गेले. ते गेल्यावर मी माझे काम सुरू केले. मी दाढी आटोपली आणि नोकराने पाणी काढून देताच मी बाथरूममध्ये गेलो. मी अंगावरचे सगळे कपडे उतरवले आणि मला दरदरून काम फुटला. मी पुन्हा पुन्हा माझ्या हातांकडे बघायला सुरुवात केली, पण सत्यस्थितीत फरक पडणार नव्हता. माझे हात बदलले गेले होते. गडबडीत भलत्याच व्यक्तीचे हात आले होते. कातडीच्या रंगावरून मला फरक जाणवला. अत्यंत विषण्ण मनस्थितीत मी अंघोळ आटोपली. मी कंपनीचं ऑफिस गाठलं. माणसं चांगली होती, नम्र होती. त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली. माझे हात शोधून देण्याची हमी घेतली आणि त्याशिवाय कंपनीच्या हेड ऑफिसात हीच तक्रार नोंदवायची विनंती केली. श्रोते नेहमीप्रमाणे भान हरपून बसले होते. योग्य ठिकाणी प्रतिसाद देत होते. टाळ्यांचा गजर होत होता. हास्याचे धबधबे कोसळत होते. पण तरीही माझ्या अंगावर नेहमीप्रमाणे काटा फुलत नव्हता. माझ्या हस्ते सोव्हेनियरचं प्रकाशन होणार होतं. परिचयकारांनी जाहीर केलं की आता श्री दिवाणांच्या शुभ हस्ते आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन होईल. तेव्हा रिबीन सोडवताना माझ्या मनात आलं, शुभ हस्ते म्हणायचं ते रीत म्हणून, पण खरोखर कुणाच्या हस्ते हे आजचं प्रकाशन झालं या हाताच्या मालकाला त्याचा पत्ता तरी असेल का? मी बदललेल्या हातावर घरी गेल्याबरोबर दीर्घ चर्चा झाली. मुंबईच्या ऑफिसात जेव्हा मी तक्रार नोंदवली तेव्हा मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. कंपनीचे मॅनेजर डायरेक्टर खन्ना एक चांगला माणूस होता. जशी तुम्ही तक्रार केली तशी तक्रार तुमचा हात चुकून ज्यांनी नेले तोही करेल. पोलिसात वर्दी देऊ का? तशी तक्रार आम्हीच करणार आहोत. दॅट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. काही नाही, मी घरी परतलो. मन रमवायचं म्हणून मी एक लेख लिहायला घेतला, पण माझं मन काही लिखाणात लागेना. हाताकडे लक्ष गेलं रे गेलं की मी कासावीस होऊन जायचो. माझ्याकडून एकही शब्द लिहावे ना. रात्री आपलं विरंगुळा म्हणून बायकोला भाऊपाशात घेतलं तर विजेचा झटका बसल्याप्रमाणे बायको दूर झाली. काय ग, काय झालं?
मला दुसरंच कोणीतरी मिठी मारते असं वाटलं. माझी खरी कुचंबणा इथे झाली. शे, स्वतःचे हात परत मिळवायलाच हवे. कंपनीच्या तक्रारी व्यतिरिक्त आपल्या नावाने पोलिसात तक्रार नोंदवणं जरुरीचं आहे असं मला वाटलं. पण या जगावेगळ्या तक्रारीवर विश्वास कोण ठेवणार? मग मी परत एकमेवकडे धाव घेतली. त्या दिवशी जितके प्रवासी त्या गाडीत होते त्या सर्व प्रवाशांना कंपनीकडून पत्र गेली होती. त्या सर्व पत्रांचे ऑफिस कॉपीज कंपनीच्या मॅनेजरांनी मला दाखवल्या. त्या सर्व पॅसेंजर्सचे पत्ते मी लिहून घेतले. घरी आल्यावर एक सायकोलो स्टाईल पत्र मी खास शैलीत लिहून घेतलं. नंतर सगळी पत्र रजिस्टर ANDने पाठवण्यात माझा खूप पैसा आणि बराचसा वेळ खर्च झाला. पण तसं करण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. सगळीच्या सगळी पत्र पोहोचली. त्यांच्या पावत्याही सहीसकट उलट टपाली मिळाल्या. अपवाद फक्त एकच पत्राचा. कृष्णचंद्र नावाचा तो इसम कोणी निराळाच होता. नावापासून पत्त्यापर्यंत सगळं बनावट होतं. या सर्व धडपडीतून बदलून आलेले हात हे कोणीतरी लबाड, उपद्व्यापी आणि कदाचित एखाद्या समाजकंटकाचे असावेत एवढा शोध लागला. बदललेल्या हातांनी आपला हातगुण दाखवायला अचानक प्रारंभ केला. एके दिवशी बायकोने ब्रेकफास्टच्या वेळेला सांगितलं, आज बँकेत जायला हवं. तुम्ही कॉलेजजवळच्या तुमच्या बँकेतून पैसे काढता की मी इथल्या इथं? मी काढतो. हातांची अदलाबदल झाल्यामुळे माझा खेळकर स्वभाव फार बदलला होता. घरात सतत हास्याची करंजी फुलायची. पण आता ते घर पाणी संपलेल्या कोरड्या हौदासारखं झालं होतं. नेहमीच्या वेळी मी कॉलेजात जायला निघालो. नेहमीच्या बसस्टॉपवर उभा राहिलो. बसमध्ये पुष्कळदा उभं राहावं लागत असे. मी आजही उभं राहिलो होतो. उभ्या उभ्याच मी तोल सावरेत तिकीट काढलं. उभ्यानेच प्रवास करणाऱ्या माझ्या पुढ्यातील माणसाने तिकीट काढलं आणि पैशाचं पाकिट हिप पॉकेटमध्ये ठेवून दिलं. या तऱ्हेची घटना रोजच घडायची. पण आजचा दिवस वेगळ्याच पावलांनी उगवला. माझ्या हातांची एकाएकी चावळाचावळ सुरू झाली. माझे हात समोरच्या ग्रस्ताच्या हिप पॉकेटकडे सरकू लागले. आपल्याला असं काय होतंय हे मला समजेना. मी कावरावावरात आलो. मला दरदरून घाम सुटायला लागला आणि तरीही मनातली प्रचंड इच्छा दाबवून ठेवता येईना. शेवटी मी स्वतःही नकळत त्या पावण्या हातांनी समोरच्याचं पाकिट पळवलं.